श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर आज आहे गुढीपाडवा। तर माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा। तर गुढीपाडवाचा जो ब्लॉग आहे हा तुम्हाला थोडासा उशिरा पाहायला मिळत आहे, कारण की निहूची तब्येत नाही आहे बरोबर आणि आईची पण तब्येत नाही आहे बरोबर। तर कसं आहे, हा ब्लॉग तुम्हाला थोडासा उशिरा पाहायला मिळेल। म्हणजे कसं आहे, मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की बा निहूची आणि आईची तब्येत बरोबर नाही आहे। तर तो ब्लॉग तुम्हाला उद्या किंवा मग परवा पाहायला मिळेल, कारण की कसं आहे, आईची तब्येत नाही आहे बरोबर, त्याच्यामुळे मला आहे ना खूप सारे कामं पुरत आहेत घरचे। म्हणजे कसं आहे, जर आईची तब्येत चांगली राहिली तर आई निहूला पाहतात, तर त्याच्यामुळे मी आहे ना कामं माझे लवकर लवकर करून घेत असते। पण आता आईची पण तब्येत नाही आहे ना बरोबर, त्याच्यामुळे मग मला आहे ना निहू सांभाळायला लागत आहे आणि घरची कामं पण करावं लागत आहे। त्याच्यामुळे मग मला थोडासा उशीर होत आहे आणि ब्लॉग पण तुम्हाला उशिराच पाहायला मिळत आहे। तर म्हणून मग आता आज गुढीपाडवाचा दिवस आहे। तर अगोदर काय केलं माहिती आहे का, मी सकाळची सर्व कामं करून घेतले, पूर्ण घर म्हणजे झाडून घेतलं, पुसून घेतलं। त्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, आमच्या इथं कोणता सण असला ना तर सकाळीच आम्हाला बरबटीची भाजी खायला पाहिजे। म्हणजे कसं आहे, नाश्ता होऊन गेला माणसांचा तर मग आमचं टेन्शन नाही राहत। तर म्हणून मग मी आहे ना सकाळीच बरबटीची भाजी बनवून घेतले होते। म्हणजे आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30। तर आज थोडीशी लवकर उठली होती मी, कारण की सण आहे म्हटलं आणि कसं आहे एकटीला सर्व कामं करायची आहेत, म्हणून मग आज थोडीशी लवकर उठली मी। तर आता 9:30 वाजले होते। तर सकाळी मी ना बरबटीचे भजे बनवून घेतले होते, पप्पांना, आईला आणि यांना खायला देऊन दिले होते। आणि आज गुरुवार होता, तर मला उपास असतो गुरुवारी, तर म्हणून मग मी आहे ना काहीच खाल्लेलं नाही आहे। तर आता सर्व कामं झाले होते, खाऊन पिऊन सर्वांचं झालं होतं। तर सर्वात अगोदर मी आहे ना समोरच्या दाराला आंब्याचं तोरण लावलेलं आहे। त्याच्यानंतर मग आता इथे फुलं तोडून आणले होते आणि देवपूजा करून घेतली अगोदर। आणि त्याच्यानंतर मग आता गुढीसाठी इथे मी हार बनवत आहे। तर गुढीचा तर हार बनवून झाला होता। तर आता इथे माझ्या म्हणजे आमच्या गार्डनमध्ये आपलं मोगऱ्याचा जो वेल आहे ना हा खूप मोठा झालेला आहे आणि त्याला रोजचे खूप सारे अशी फुलं येत आहेत। तर त्याच्यामुळे मी आहे ना त्याची फुलं तोडून घेतली आणि इथे माझ्यासाठी मस्तपैकी आता मी गजरा तयार करत आहे। आणि तसं तर गजरा मी आहे ना लावत नाही, पण आज काय माहिती काय झालं, माझी इच्छा झाली होती गजरा लावायची, म्हणून मग आता इथे माझ्यासाठी मी गजरा बनवत आहे। चला तर मग फ्रेंड्स, बस आत्ता झाली रूममध्ये, साडी मस्तपैकी नेसून घेतली। आणि आज मी खूप वर्षानंतर ही साडी नेसलेली आहे। तर मला ही साडी खूप आवडते, माझी खूप फेवरेट आहे। पण कसं आहे, जास्त मी काही आता साड्या नेसत नाही आहे, त्याच्यामुळे ही साडी मी ठेवून दिली होती। तर आज खूप कन्फ्यूज झाली होती की आज कोणती साडी नेसायची। म्हणजे कसं आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर काठापदराच्या साड्या नेसते म्हटलं, पण कशाची गरमी खूप होते, म्हणून मला एक सिम्पल साडी पाहिजे होती। तर बघितलं तर मला खूप वर्षानंतर ही साडी भेटलेली। म्हणजे आता 3 वर्ष झाले, 3 की 4 वर्ष झाली मी ही साडी नेसलीच नव्हती। तर म्हटलं चला आज ही साडी मस्तपैकी नेसते मी। तर आज ही साडी नेसलेली आहे मी। तर खूप सिंपल आहे आणि अंगावर पण अशी हलकी आहे, म्हणजे वेअर करायला हवी ना। ही साडी आज नेसलेली आहे। तर चला लवकर आता तयारी करते आणि त्यानंतर मग गुढी पण उभी करायची आहे। तर खालची सर्व तयारी झालेली आहे, हार वगैरे सर्व करून घेतलं आणि सर्व म्हणजे आरती वगैरेची सर्व ताट वगैरे पण काढून घेतलेलं आहे। चला आता लवकर तयारी करते आणि खाली जाते मी पूजा करायसाठी। वेणी राही घालायची, वेणी लवकर घालून घेते आणि त्यानंतर मग खाली जाते लवकर। चला तर अशी आहे ही साडी माझी, मला खूप आवडते, खूप सिंपल आहे। आणि तर चला आता तयारी झालेली आहे।
चला मग आता गुढी उभी करायची आहे. तर सर्वात अगोदर इथे मी आता स्वस्तिक काढून घेते. तसं तर अंगण सकाळीच मी यांना पूर्ण धुवून घेतलं होतं, म्हणून मग आता इथे काही ही जागा काही मी पुसत नाही. आणि तसं पण मी यांना जो विचार करते ना कधी, तो कधीच होत नाही. म्हणजे काय झालं माहिती आहे का, सकाळी मी विचार केला होता की मस्त इथे गुढीची जी ही असते ना रांगोळी ती काढणार, पण कशाचं बाहेर इतकी हवा सुरू होती, तर त्याच्यामुळे मी यांना सिम्पल असं स्वस्तिक काढलेलं आहे इथे. आणि त्यानंतर आता मी इथे पूजा करणार. पण आहे ना, आज माझी इच्छा खूप होती की मस्तपैकी मी रांगोळी काढणार, पण कसं आहे म्हणतो ना की बा मूड थोडासा खराब असला की सर्व कामं उशीरच म्हणजे सर्व कामांना उशीर होतो. तर तसंच आज माझं पण झालं. तर कसं आहे, सकाळी सर्व कामं आटपून घेतली आणि विचार केला की बा मस्त शांततेने मी पूजा करणार, पण कशाचं मधातच आमच्या निहूचं रडणं सुरू झालं होतं. तर तिला घेऊन थोडा वेळ मला बसावं लागलं आणि त्याच्यानंतर मग आता मी ती जशी शांत झाली ना त्याच्यानंतर मग मी आता पूजेला सुरुवात केलेली आहे. आणि मला लवकर पूजा करायची होती, कारण की कसं आहे 12 वाजायला थोडंसंच वेळ होता. आणि कसं आहे 12च्या नंतर मग पूजा करणं चांगलं नाही वाटत, म्हणून मग मला आहे ना लवकर मी पूजा केली. आणि मधातच मी आहे ना म्हणजे निहूचं सुरू झालं होतं रडणं, कारण की तिने आहे ना देवाजवळचा प्रसाद उचलून घेतला होता आणि खाणं पण सुरू केलं होतं. तर तिला म्हटलं आता तुला काय जे करायचं असेल कर, पण मला शांततेने आता पूजा करू दे. तर इथे आता मी पूजा करायला सुरुवात केलेली आहे. आणि खूप म्हणजे जशी मला जमली मी तशी पूजा केली, कारण की कसं आहे खूप उशीर झाला होता पूजा करायला. चला तर मग आता गुढी तर उभी करून दिली, पूजा झालेली आहे गुढीची करून. आणि खूप मोठा बासा मिळाला मला यावेळेस. बघू शकता आमची इथली गुढी खूप मोठी झालेली आहे आता. तर खूप सिंपल अशी पूजा केलेली आहे. आणि हवा इतकी आहे की त्याच्यामुळे दिवे खूप विझत आहेत. तर मी 2-3 वेळा दिवा लावण्याचा प्रयत्न केला, तर फायनली आता लागलेला आहे. आता हवा काय माहिती विझवते का, तर कारण की खूप म्हणजे सकाळपासून हवा सुरू आहे. तर आता गुढीची पूजा झालेली आहे. तर गुढीचा आता नैवेद्य तयार करते. आणि इथे आमची निहू, तिला साखर खूप आवडते, तर इथं आता साखर खायला बसते ती निहू. तर सर्वात अगोदर इथे गुढीसाठी नैवेद्य तयार करत आहे. म्हणजे सर्वात अगोदर मी यांना इथे दुधातल्या शेवड्या दाखवणार आहे गुढीला. आणि त्याच्यानंतर मग जो आपला घरचा जो नैवेद्य असतो ना तो दाखवणार. तर इथे सर्वात अगोदर मी कुरडे पापड हे तळून घेतलेले आहेत. भजे तर मी सकाळीच तयार करून ठेवले होते, तर देवासाठी मी वेगळे काढून ठेवले होते. आणि त्याच्यानंतर मग आता आलूची भाजी आणि पुरी बनवणार आणि स्वीटमध्ये काही दुसरं बनवणार. तर आता इथे पाणी गरम झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकत आहे मस्तपैकी शेवड्या. आणि शेवड्या उकडल्यानंतर मग गुढी मातेला तो नैवेद्य दाखवणार. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करणार. काय नेहू, चल बेटा आतमध्ये. नेहू हाय तिथं आहे. आमच्या नेहूच्या वेगळेच नवटंके सुरू राहतात. चल नेहू चल, ते जेजेचं आहे बेटा, चल आपल्याला स्वयंपाक पण बनवायचा आहे जेजेसाठी. चल बसले तर साखर खायला. चल मी चालली आतमध्ये, मंकी आला ना तर मग येशील ना. चल बाय. चला देवाला शेवड्यांचं नैवेद्य दाखवून दिलं, आता स्वयंपाकाची तयारी करते. तर आमच्या घरी इकडे मस्त पाऊस सुरू झालेला आहे. आणि आमची निहू म्हणत आहे आम्हाला बाहेरच थांबायचं आहे. नेहू चल आतमध्ये चल. का बरं, चल आतमध्ये. पाऊस येऊन राहिला पाहा ना, जोराचा पाऊस येऊन राहिला. कल्लूदाच्या गॅरेजची तिथं गार पडली म्हणतात, हे सांगून राहिले. जोराची गार पडून राहिली. 3 किलोमीटर आहे, 3-4 किलोमीटर. मग गार पडून राहिली म्हणते चांगली, म्हणून त्याने फोन केला होता. त्याला म्हटलं गार जमा करा आणि घरी घेऊन यायचं थोडीशी दाखवायला आम्हाला. हो ना, मग अशी मोठी मोठी आहे म्हणते गार, चांगलीच पडून राहिली. चल नेहू आतमध्ये, पाणी येऊन राहिलं. चल बेटा चल. हे बा पाऊस सुरू झाला, चांगले मोठे मोठे थेंब आहेत. चला 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 चल. हा ते गाठीने सोडून राहिलं ना. चला 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 चला. आताच आम्ही गुढी उचलली आणि निहू त्या गुढीची गाठी सोडून पण नाही राहिली. चला. हा पडली पडी. चला 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 आतमध्ये चला. चला आता घर झाडून घेते मी. चला चला लवकर. चला 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 बेटा चला आतमध्ये. पप्पा रागवते निहू, मी पप्पाला फोन करू का ग. भाऊ मी चालली घरात, तू थांब इथंच. नाही भाऊ येते, चल लवकर आतमध्ये चल. चल लवकर आतमध्ये, भाऊ येते मग. बरं आण मी. हां बरं ठीक आहे, आण माझ्याकडे. मी पकडते ना. आण दे मग दे. हां दे आणि चल. हां हां ना. उचल. हां घे पकडात आणि जा. उचल. आमच्या चिमण्या पानं किती मोठे खराब करून ठेवून राहिले. पूर्ण घरामध्ये शिशी करून ठेवून राहिले.
निहू हां टी व्ही लावून देऊ बरं ठीक आहे थांब थांब टी व्ही लावून देते तुला. चला तुम्ही फ्रेंड्स आता सकाळी तर मी स्वयंपाक बनवला होता पण निहूचे पप्पा घरी आले नव्हते जेवण करायला कारण की त्यांच्यासाठी मी सकाळी भजे बनवले होते तर सर्वांनी भजे वगैरे खाऊन घेतले होते तर त्याच्यामुळे ते जेवण करायला आले नाही. तर आता त्यांनी सांगितलं माझ्यासाठी गरम गरम पुऱ्या बनव तर म्हणून मग आता गरम गरम पुऱ्या बनवते आणि आईसाठी कढी बनवते कारण की आईचं तोंड पूर्ण खराब झालेलं आहे. तर आईने सांगितलं मी भजे आणि कढी खाणार आहे म्हणून मग आईसाठी मी कढी बनवते. आणि इकडे आता पुरीचं घेऊन घेतलेलं आहे तर पुरीचं अगोदर भिजून घेते. इथं कढीची तयारी चालली आहे. ताकामध्ये मी मीठ आणि हळद टाकून दिली तर इथे मस्त मिरच्या भाजून घेते हिरव्या आणि याचा ठेचा बनवते. म्हणजे कसं कढीमध्ये थोडंसं तिखट वगैरे असलं म्हणजे कढी जर तिखट असली तर तोंडाची चव पण बदलते त्याच्यासाठी मग हिरव्या मिरचीचा ठेचा बनवत आहे. तर चला आता गंजामध्ये बेसन टाकते ते आता थोडंसं त्याच्यामध्ये साखर टाकते म्हणजे कसं आहे आंबट गोड आईला कढी खूप आवडते. तर सकाळी काही एवढं करणं झालं नव्हतं माझं कारण की आज खूप कामं पुरले मला म्हणजे आईची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे मग सगळे कामं एकटीलाच करावं लागले. नाहीतर मग आई कसं तळण वगैरे करते तर माझं ते म्हणजे आई जर मग कसं तळण करते तर मी वरचे कामं करते पण आज तळण पण करणे आणि वरचे कामं पण करते त्याच्यामुळे आज मला खूप उशीर झाला होता पूजा करायला पण. तर म्हणून सकाळी मी काही शूट नाही करू शकले. असं तयारी करते आणि त्याच्यानंतर मग पुरी बनवते गरम गरम. आता 1 चम्मच साखर टाकत आहे मी बेसनमध्ये. तर त्याच्यामध्ये टाकण्याची गरज नाही आहे. बेसन टाकून दिलं मी साखर टाकली मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली. आता हे सर्व एकत्र करून घेते. तर आता कढी बनवण्यासाठी थोडंसं कढईमध्ये मी तेल टाकून दिलं त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून दिली थोडासा हिंग टाकला आणि हिंग छानपैकी झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला त्यानंतर थोडंसं आपला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आणि ते सर्व परतून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये टाकत आहे मी आणि ताक टाकून दिलेलं आहे आता कढईमध्ये. त्याच्यानंतर आता याला उकळी येईपर्यंत कढीला चम्मच देत राहणार म्हणजे कसं आहे कढी मग फाटल्यासारखी होणार नाही. तर आता याच्यामध्ये अगोदरच मी ना 2 चम्मच मीठ टाकलेलं होतं थोडीशी हळद टाकलेली होती आणि साखर टाकलेली होती त्याच्यामुळे मी तेलामध्ये आता काहीच ॲड केलेलं नाही आहे. तर आता हे सर्व टाकून झालेलं आहे. आता इथे आपली कढी तयार झालेली आहे आणि दुसरी कढई मी आता पुरीचं कणिक हे भिजवून घेत आहे. त्यानंतर कणिक थोड्या वेळ मी तशीच झाकून ठेवली होती आणि आता मस्तपैकी गरम गरम मी यांच्यासाठी पुऱ्या बनवत आहे. आणि मधातच आमची निहू आहे ना खूप बडबड करत होती तिला पुरी पाहिजे होती तर ती पुरी करत होती. तर तिला म्हटलं थांब मी अगोदर म्हणजे कसं आहे गरम पुऱ्या बनवून ठेवते म्हणजे कसं आहे गरम जर तिला पुरी दिली असती तर ती ना एकदम हातात पकडते म्हणून मग तिला थोड्या वेळ मी थांबायला सांगितलं होतं. तर आता इथे गरम गरम पुऱ्या बनवणं सुरू आहे. कढी तयार होती तर आईने इथे त्यांच्यासाठी सकाळी मी भजे जे बनवून ठेवले होते ना भजे आणि कढी घेतलेली आहे खायला. तर आईला जेवण तर करायचं नव्हतं. आणि दुसरीकडे आमची निहू काय माहिती काय करत होती तेव्हा मला आहे ना खूप हसा येत कारण की टी व्हीमध्ये ती आहे ना 1 2 3 पाहते ABCD पाहते आणि अशी कार्टून पण पाहते मस्त्यांचे. तर ती आहे ना तशीच शिकत आहे तर छान वाटत पण आहे आणि आनंद पण होत आहे. तर चला म्हणजे काही ना काही ती चांगलं टी व्ही पाहते तर त्याच्यामधून काही ना काही चांगलं शिकत आहे. तर ती आमच्यासमोर असं काही ना काही बोलते सांगते ना तर आम्हाला खूप आनंद होतो. आणि आता पण ती आहे ना आईला काहीतरी सांगत होती म्हणजे जसं टी व्हीमध्ये चालू आहे ना तसंच ती करून आईला पण दाखवते. तर आई पण तिला काही ना काही नवीन नवीन शिकवतच राहतात. तर चला आता इथे आईचं खाऊन झालं होतं तर कशाचं निहू मधा त्रास देत आईला. तर निहूला इथे गरम पुरी आणून दिली कारण की तिला पुरी खायची होती. तर आता आजी नात्या दोघीजणी इथे आता जेवण करतील. जेवण नाही म्हणू शकत कारण की आईने कढी भजीच घेतलेले आहे आणि निहू नुसतं पुरी खात आहे. खूप दिवसानंतर ती जेवण करत आहे म्हणजे आता 15-20 दिवस होऊन राहिले. निहूनी आहे ना सर्व खाणं सोडून दिलं होतं म्हणजे वरण भात खात नाही आहे ती पोळी भाजी खात नाही आहे सर्व खाणं सोडून दिलं. पण आता कसं आहे तिला दवाखान्यामधून आणलं तर तिला औषध चालू आहे त्याच्यामुळे ती आता काही ना काहीतरी खात आहे.
तर चला मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.